बापरे, काय गर्दी आहे इकडे. पूर्ण मच्छी मार्केट आहे. एवढ्या सकाळ सकाळ लोक आलेत 5 वाजता. चालायला पण जागा नाही इकडे. इकडे बोटी लागल्यात, इकडूनच माल येतो आणि इकडे सर्व मार्केट बसतो ससून डॉकचा. पायाखाली टाकले, सर्व पायाखाली तुडवत चालत बा. हे बघा इकडे फॉरेनर्स पण आले तिकडे फिश घ्यायला. इकडे लिलाव होते माशांचा. तिकडनं कोलकाता, ओडिसा तिकडनं पण 3-4 दिवसासाठी आतमध्येच असतात या बोटी असं बोलतात. बघा पॉपलेटची साईज बघा किती मोठी आहे. बापरे, सुपर साईज आहे ना ही. इतकी मोठी साईज. सुपर साईज पॉपलेट 5000चे 6. हा बघा रावस 2500चा 6. 1200 रुपये किलो आहे. पण साईज बघा किती मोठी. बापरे, किती मोठी साईज आहे बघ. बापरे, पूर्ण हात एवढी मोठी आहे. 2 वाजता 2-2:30 वाजता ऑप्शन चालू होतं. टोपलीवर जातो, लिलाव जातो वगैरे. सुपर साईज तुम्हाला 1200, 1300, 1500 3-4 पॉपलेट असे जातात. 4 पॉपलेट असतात. 1500 मध्ये 4 पॉपलेट सुपर साईज मिळून. आता सकाळ झाली आहे, गर्दी काय अजून कमी होत नाही इकडे. हा माल आंध्रावरून येतोय. बासा मासा आहे आणि हा हॉटेलसाठी सप्लाय होतो मासा इकडून खूप क्वांटिटीमध्ये. आता सकाळचे वाजलेत 5 आणि आम्ही आज चालू आहेत मुंबईमध्ये ससून डॉकला. आता इकडे बघू, इकडे मच्छी दाखवतो काय. तर इकडे आहेत माकल्या, खूप क्वांटिटीमध्ये माकल्या आलेत. इकडे एवढे मोठे कंटेनर भरून येतात सर्व इकडे. अजून सकाळ नाही झाली, इकडे लाईट कमी आहे. तर लोकल मच्छीवाले वगैरे इकडे आता ट्रक वगैरे टेम्पोमध्ये वगैरे येतात मच्छी घ्यायला. सकाळचे 5 वाजले तिकडे. इकडे लाईट कमी आहे. आता समोर बघा हे असे छोटे छोटे असे टेम्पोमधून वगैरे मच्छी घ्यायला येतात. पूर्ण मुंबईमध्ये जाते मग इकडून मच्छी. तर ससून डॉकमध्ये दाखवतो पुढे काय आहे. पुढे लाईट कमी, अंधार आहे अजून. पुढे जाऊन बघूया आता इकडे काय काय. हे बघा इकडे असे लोकल मच्छीवाले इकडे आलेत. हे सकाळ सकाळ इकडे मच्छी चढवतात. हे बघा आता इकडे सर्व आता मच्छी भरतील. हे छोटे छोटे ओमनीमध्ये हे छोटे टेम्पो आहेत, त्याच्यामध्ये मच्छी भरून हे घेऊन जातील. बापरे, इकडे आता गर्दी सुरू झाली सकाळ सकाळ. अजून सकाळ पण नाही झाली, 5 वाजलेत. 5-5:30 झाले असतील. पण आता इकडे गर्दी इतकी झाली आहे. पाऊस पण आहे बघा, बर्फ बघा इकडे किती. पुरा कंटेनर किधर से आता है, कुठून येतो? वाशीमधून. आणि एक क्रशर आहे का मशीन, याच्यात क्रश होतो. कसं आहे दाखव जरा. ही मोठी क्रशर मशीन आहे. हा एक मोठा कंटेनर आहे, ह्याच्यामधून बर्फ येतं. हा वाशीवरून आलं बोलतात. हा बर्फ बघा आता या मशीनमध्ये जाईल. मशीन चालू करतात, ते दाखवतात आपल्यासाठी. बघा इकडून मशीन चालू करतात. हे सर्व मच्छी नेण्यासाठी आहे. बघा आता इकडे बर्फ चालला आतमध्ये. आतमध्ये बर्फ जाईल क्रशरमधून बाहेर येतो. या ट्रकमध्ये भरणार. फ्रेश मच्छी नेण्यासाठी क्रशरमधून हे बर्फ मच्छीवाले घेऊन जातात. बापरे बघ, इकडे रस्त्यावर चिंबोरे बसले. कशी आहे चिंबोरी? 750. किती किलो? किती बसतात किलोमध्ये? 5-6. 750 रुपये किलो, 5-6 मच्छी कापायला. ये कैसा दिया? 150 रुपये. 150 रुपये मच्छी कापायला. इकडे आता हळूहळू सकाळ होते आणि गर्दी इकडे एवढी वाढली आहे. मच्छी विक्रेते तर आहेतच, पण त्याबरोबर लोक पण आले तिकडे मच्छी घ्यायला. पुढे जाऊन बघते बघा, इकडे शिंपल्या वगैरे असं रस्त्यावर घेऊन बसले. इकडे पुढे बोटी लागतात आणि इकडे हे सर्वजण ना रस्त्यावर विकायला घेतात. गाबोळी कशी दिली? 400 रुपये. कसली? रावसाची गाबोळी 400 रुपये. किती किलो असेल? एक पाऊण किलोची गाबोळी आहे. आणि रावसची गाबोळी फ्रेश आहे एकदम. 400 रुपयाची गाबोळी होती. पाऊण किलोची असेल ती रावसची गाबोळी. काय काय विकायला बसले. झाडू, चप्पल,
हे बघा इकडे पण मार्केट आहे, इकडे पण कोलंबी आहे. कशी आहे कोलंबी? 320 रुपये किलो. 320 रुपये किलो कोलंबी. आता आम्ही पोचत आलो जवळच. इकडे समुद्र आहे बघा, समुद्र समोर. बापरे काय गर्दी आहे इकडे, पूर्ण मच्छी मार्केट आहे. एवढा सकाळ सकाळ लोक आलेत 5 वाजता. चालायला पण जागा नाही इकडे. हे बघा इकडे पण कोलंबी आहे. कोलंबी कशी दिली? 500 रुपये किलो. आणि बोंबील? हा पूर्ण वाटा 500 रुपये. आणि बोंबील? पूर्ण वाटा. बापरे, तरी 30-40 बोंबील असतील याच्यात पूर्ण वाट्यामध्ये. 500 रुपये. हे काय सुरमई ना? कशी आहे वाटा? कसा? तू 1500 रुपये सुरमई. 2, 2, 4, 5, 6, 7. आणि रावस? रावस सर्व 1500 रुपये सुरमई. 2, 2, 4, 5, 6, 7 सुरमई ते. आणि 6 रावस 2000 रुपये. हे पॉपलेट कसे दिले? 10,000चे सर्व टोपली. किती असतील यात? 58 आहेत. 58 पॉपलेट 10,000ची पूर्ण टोपली. स्वस्त आहे. ही कोणती आहे? खाजरी. कसा दिला तो? एक खाजरी 500 रुपये किलो. खाजरी 500 रुपये किलो. 1.5 किलो वगैरे असेल इकडे. बापरे, इकडे पण खूप मोठी मोठी मच्छी आहे. सुरमई कशी दिली? 2000ची. किती किलो आहे? 5 किलोचे 2000 मध्ये सुरमई. आणि हलवा कसा? 2000ला एक का? 3 हलवा 2000 रुपयाला. आणि ही पण 2000ची सुरमई 5 किलोची. खूप स्वस्त मार्केट इकडे. आता आम्ही मेन मार्केटमध्ये आलोय ससून डॉकच्या. मागे मच्छी दाखवली ते बाहेर बसलेले गेटवर. आणि हे आता आम्ही मध्ये आलोय. इकडे बघा आता इकडे मच्छी किती आहे. इकडे लोकल मच्छीवाले असतात त्यांच्यासाठी टोपल्याच्या टोपल्या भरल्यात. हे बघा समुद्र आहे. समुद्रातून इकडे बोटी लागल्यात आणि इकडूनच मच्छी येते सर्व. इकडे मार्केट चालू झालंय. बापरे, इकडे लोकल मच्छीवालेच दिसतात सर्व घेऊन जाणारे. कारण की इकडे टोपल्याच्या टोपल्या भरल्यात. हे बघा इकडे अख्ख्या टोपल्याच्या टोपल्या भरल्यात. हे बघा इकडे कोलंबी यांनी सोलून ठेवली इकडे. कशी आहे कोलंबी? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो इकडे कोलंबी सोलून ठेवली. काय गर्दी आहे इकडे. लोकल मच्छीवाले आले तिकडे सर्व घेऊन जायला. तुम्ही या वेळेस येत असतील 5 वाजता वगैरे तर मला नाही वाटत एवढा लवकर तुम्हाला इकडे मच्छी मिळेल. कारण इकडे सर्व मच्छीवालेच घेऊन जातात टोपल्याच्या टोपल्या. थोडा उशिरा येतील तर हे वाट्यावर इकडे घेऊन बसतील, पण एवढ्या लवकर तर नाही. हे बघा इकडे सुरमई आहे. कशी सुरमई? किती? 25 रुपये. किती किलोचं आहे? 3 किलोचे. 2500 रुपयेची अख्खी सुरमई 3.5 किलो आहे. आणि हलवा 22 रुपयाचे. किती? 4 2200चे. इतके मोठे आहेत बापरे. 400 रुपयाचा एक हलवा, पण खूप मोठा आहे. 1.5-2 किलोचा असेल एक हलवा. बोंबील कसे दिले? बोंबील कसे दिले? 300 रुपयाचा अख्खा वाटा. आणि कोलंबी 20-25 बोंबील असतील त्यात वाट्यात. आणि मोठी साईज आहे जरा. 500 रुपये. आणि हा रावस हलवा? हलवा 1500 रुपयाचा एक. पण हा 2.5-3 किलोचा असेल हा हलवा. किती मोठा आहे बघा. सर्व कोलंबी वगैरे घेऊन बसलेत. ते धक्काबुक्की चालू. खूप गर्दी इकडे. कशी आहे ही? 1200 बोलते, 1100ला देते. किती किलो असेल ही? 2 किलो असेल. 2 किलोची कोलंबी 1100 रुपये. पण साईज किती मोठी बापरे. बघ साईज बघ काय मोठी. खूप मोठी साईज. आणि ही वाली 500 रुपये. किती किलो असेल यात? 1.5 किलोची असेल. 500 रुपये. स्वस्त आहे. कसा दिला? 3000ला. 3000ला. किती किलोचा असेल?
4 किलोची सुरमई 3000 रुपयाला. बापरे, ही गर्दी बघा इकडे किती आहे. इकडे पण मोठे मच्छी घेऊन आले. बापरे, किती मोठे मोठे मच्छी आले तिकडे. ही कोणती आहे ही वाली मोठी? ही कोणती आहे? हा कोणता आहे? तार मसा 10 किलो. कितीचा आहे हा? 2500 रुपयाचा तार मासा 10 किलोचा असेल. किती मोठा आहे बघा, 4 फूटचा तर असेल हा. पॉपलेट कसे? 4. 1200 4 पॉपलेट. आणि छोटेवाले 2000 रुपयाचे ते सर्व. 11 पॉपलेट 2000चे. रावस एक 1200ची. जसं जसं पुढे चाललो आहेत बापरे, इकडे मोठ्या मोठ्या मच्छ्या दिसतात. ही बघा, ही किती मोठी मच्छी आहे बघा इकडे. बापरे, 20-1 किलोचा असेल हा मासा. रावस 2500. किती किलोचा असेल हा? हा बघा, रावस 2500चा. 3 किलोचा रावस 2500ला. मस्त मोठी साईज एकदम. आणि हे सुरमई कशी? 3000ची सुरमई. किती किलोची आहे ही? 4-4.5 किलो. 4-4.5 किलोची सुरमई आहे. आणि इकडे गर्दी बघा, हळूहळू सकाळ होते आणि खूप गर्दी इकडे. 5000चा दाडा आहे. किती किलोचा आहे? 5 किलोचा दाडा 5000चा. हे लोक बोलतात इकडे येतील तर मोबाईल सांभाळून जरा. मोबाईल चोर असतात इकडे. आणि हे ना हे बघा, रावस किती मोठा आहे बघा. किती किलोचा आहे? दाडा 5 किलोचा दाडा 5000. आणि दुसरा काय रावस कसा? हा रावस किती बोलला? हा रावस 2500चा रावस आहे हा पूर्ण. 2 किलो असेल. 2 किलोचा रावस आहे हा. बापरे. हा रावस आहे. हा फ्लो आहे. नाही पॉपलेट ही कापडी पापलेट आहे. सफेद पापलेट आहे. कसे सफेद पॉपलेट? ही 5 किलोची. सर्व किती आहेत त्यात? हे 3000. चांगली साईज. बघा पॉपलेटची साईज बघा किती मोठी आहे. बापरे, सुपर साईज आहे ना ही. इतकी मोठी साईज. सुपर साईजचे पॉपलेट. कितीचे बोलले? 5000चे 6. सुपर साईज पॉपलेट 5000चे 6. खापरी पॉपलेट ते कितीचे? 3000चे 6. 7. खापरी पॉपलेट 3000चे 7. आणि सुपर साईज पॉपलेट 5000चे 6. स्वस्त आहे. प्रॉपर मार्केटला थोडी स्वस्त मच्छी येते, कारण की तिकडे लोकल माल आहे तसं हे बोलतात. आणि इकडे थोडीशी महाग असेल. रावस कसं आहे वाटा? हा 2500चा आहे. 2500चे 2 रावस. 4000चे 4 रावस. बापरे, किती गर्दी. आणि इकडे पण एवढी मच्छी घेऊन बसले ते. हे बघा, प्रॉन्स बघा किती मोठे आहेत. कोलंबी कशी दिली? 1200. 1 किलोपेक्षा जास्त होईल. 1200 रुपये किलो आहे. आणि साईज बघा किती मोठी. बापरे, किती मोठी साईज आहे बघ. बापरे, पूर्ण हात एवढी मोठी आहे बघा. जिवंत आहे. कसं आहे किलो? 1 किलो आहे ना, 1300 रुपये किलो आहे. 1300 रुपये किलो सांगतात हे. 1 किलो आहे. बघा किती मोठी साईज आहे. सुरमई देऊ काही. इकडे सर्व मोठी मच्छी असतात आणि इकडूनच बोटी येतात हे लोक बोलतात. जर तुम्ही प्रॉपर मार्केटमध्ये जात असतील तर तिकडे सर्वीकडून मच्छी येते. म्हणजे फक्त मुंबईमधून नाही, पण बाहेरून पण असतात. लोकल मच्छी पण येते. त्यामुळे तिकडे थोडी स्वस्त मिळते, पण इकडे थोडी महाग असते. कांद्याचा वाटा आहे 200ला अख्खा वाटा. मांदेचा पॉपलेट 600 रुपयाला सर्व. छोटी साईज आहे पण मस्त सर्व मोठी. कोलंबी पण 200 रुपये. 2 किलो असेल. कसे आहे? काय बांगडे आहे का? कसे आहेत? 900ला सर्व. किती असतील हे? 30 बांगडे 900ला सर्व. पण साईज खूप मोठी आहे बांगड्याची. 900ला सर्व आहे. आता हळूहळू सकाळ होते. इकडे मच्छी घ्यायला तुम्ही येत असेल तर विचार करून या, कारण की इतकी गर्दी असते की मच्छी खायचं मनच उडून जाईल इकडे.
थोडं उशीर येतील तर हे सर्व मच्छीवाले लोकल मच्छीवाले जातील तर थोडी गर्दी कमी होईल. आता हे बघा इकडे सर्व बोटी आल्या. हळू सकाळ होते. या बोटींमधून सर्व येतात. किती वाजता येतात बोटी रोज? किती वाजता येतात? ऑप्शन चालू होतं 2 वाजता. 2-2:30 वाजता ऑप्शन चालू होतं. आणि किती दिवस हे असतात आतमध्ये बोटी? ऑप्शनसाठी नाही मासे घ्यायला बाहेर प्रत्येक डिपेंड आहे, म्हणजे मच्छी भेटेल याच्यावर डिपेंड असतं. तरी 2 दिवस वगैरे नाही, जास्त 5-6 दिवस 7 दिवस. आणि कोणती कोणती मच्छी येते इकडे? जास्त करून मच्छी कोळंबी येते, पॉम्पलेट येतं, सुरमई, हलवा, बांगडा. आणि तुमचीच बोट आहे इकडे. तुमचं नाव काय? माझं नाव निशिकांत म्हात्रे. आणि घ्यायचं झालं तर तुमचा नंबर? 9967502071. आणि कशी विकली जाते तशी अंदाजे? आणि टोपलीवर भाव होतो? टोपलीवर जातो, लिलाव जातो. तरी कसं असेल टोपली समज? कोळंबीची टोपली तुम्हाला 1000-1200 रुपये तुम्ही विकता आम्ही देतो. आणि बाकी सर्व पॉम्पलेट वगैरे असतील तर? पॉम्पलेटवर डिपेंड असतं, जसं बाजारभाव असेल तसा असतं. तरी अंदाजे पॉम्पलेटची किती काय साईज वगैरे? सुपर साईज? सुपर साईज तुम्हाला लिलाव असतो, लिलावावर तुम्हाला 1200, 1300, 1500, 3-4 पॉम्पलेट असे जातात. 4 पॉम्पलेट असतात. 1500 मध्ये 4 पॉम्पलेट सुपर साईज मिळून इकडेच असतं. इकडेच असतं. तिकडे कुठून मच्छी येते? तिकडनं कोलकाता, ओडिसा तिकडनं पण असतं. अच्छा, CSTचं ते मेन मार्केट तिकडे कोलकाता ओडिसा तिकडून मच्छी येते आणि इकडे हे लोकलच येते. इकडचे फिशरमॅन आहेत सगळे, इकडच्या बोटी आहेत. इकडे असतो. तर इकडे सर्व मच्छी घेऊन आलेत आणि या बोटी खूप आतमध्ये जातात. 3-4 दिवसासाठी आतमध्येच असतात या बोटी असं बोलतात. टोपल्याच्या टोपल्या घेऊन बसतात. 800 रुपयाचा 800 रुपयाची अख्खी टोपली आहे कोलंबीची. चोर बोंबील 600 रुपयाचे चोर बोंबील अख्खी टोपली. आणि हा कोणता आहे? लेपो लेकरू लेकरू मासा 500 रुपयाची अख्खी टोपली. बघा इकडे माकल्या घेऊन बसल्यात. हे माकल्या कशा दिल्या? पाटी पूर्ण अशी ही पाटी म्हणता येईल. छोटी टोपली ती 1200 रुपये माकल्यांची. आता सकाळ झाली आहे आणि गर्दी काय अजून कमी होत नाही इकडे. तर जातो आता पुढे दाखवतो काय काय. इकडे लिलाव होते माशांचा, लिलाव होते आणि इकडे बोटी येतात. उतरवली ना अख्खी सर्व सर्व उतरवली का? येते अजून मच्छी. इकडून बोटीतून मच्छी येते वरती. बघा इकडे कुपा मासा आहे. कुपा कसा आहे? कसा कसा आहे पण? 500 रुपयाला एक. कुपा मासा 500 रुपयाला एक आहे इकडे. कशी आहे ही टोळ? कसा आहे हा? एकच पाहिजे. हा एक 1200. 1200. किती किलोचा असेल? बापरे हा टोळ बघा किती मोठा आहे. 1200 रुपये. पायाखाली टाकले सर्व, पायाखाली तुडवत चाललेत बा. दाम 250 रुपये किलो. 250 रुपये किलो. किती किलोची असेल ही? 3 किलो ऊपर. 3 किलो के ऊपर रहेगा. 250 रुपये किलो आहे वाम. पिवळी पण असते का वाम? पीली अलग आता है. अलग. ईरानी. हे काय काय बोत मच्छीच्या आतमध्ये असतं. फार महाग असेल ना? कितीच आहे? ये ग्राम पे दिखता है. कैसा है? 100 ग्राम का कितना रहेगा इसका प्राइस? ये होगा 1000 आसपास. 1000 रुपयाचा 100 ग्रॅम. ते काहीतरी पहिल्यांदा बघतोय मी. मागे बनवाय 1000 रुपये ना? अच्छा महंगा रहता हो. किसके लिए यूज होता है? दवाई के लिए. वो बाहर एक्सपोर्ट होता है, या नहीं रहता मेडिसिनसाठी त्याचा यूज होतो. फ्रेश दाखवतात. गाबोळी भरले बघा किती मोठी. बोत काढून घेतली त्यातली. मी तुम्हाला मागे दाखवलं. ह्यातून पण बोत काढून घेतली बघा अशी काढतात. आता हळूहळू मार्केट खाली होते. आता 6 वाजले. हे बघा इकडे सर्व कंटेनर भरलेत. इकडे पण बोंबिलची टोपली आहे. छोटे बोंबील आहेत ना हे.
बापरे किती मच्छी आली बघा मांदेळी. खूप सारी मच्छी आहे. इकडे बोटी लागल्यात, इकडूनच माल येतो आणि इकडे सर्व मार्केट बसतो ससून डॉकचा. इतकी सारी मच्छी कुठून घ्यायची काय समजत नाही. हे बघा इकडे फॉरेनर्स पण आले तिकडे फिश घ्यायला. आता परत आम्ही इकडे आलोय पॉपलेट घ्यायला. इकडे फ्रेश दिसतात जरासं. इकडे पॉपलेट सुपर साईज आहे. हे बघा साईज बघा किती मोठी. घोळ आहे. किती रुपये? 1500 रुपये. पॉपलेट आम्हाला 1800 रुपयाला देत होते 2. पण थोडे डाऊटफुल होते, थोडे लाल पाण्याचे होते, थोडे डाऊटफुल होते म्हणून नाही घेतले. पाखट मासा. सकाळी आम्ही इकडून चाललो, थोडा अंधार होता तर सकाळी मच्छी दिसली नसेल तर इकडूनच आम्ही विचारून गेलेलो. हे बघा पॉपलेट कसं दिला पॉपलेट? 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो. कितना बैठता है किलो में? 4 पीस आएगा. और वो ये 1200 रुपये किलो. 1200 रुपये किलो. उसमें कितना बैठेगा? ये 3 आएगा. 3 बसते. 1200 रुपये किलो. कोलंबी कसा वाटा आहे? 500 रुपयाला अख्खा वाटा. आणि बोंबील? 400 रुपयाचा अख्खा वाटा. मच्छी तशी स्वस्त आहे इकडे, पण थोडं आम्हाला डाऊटफुल वाटलं इकडे. थोडं फ्रेश नाही वाटले पॉपलेट, कारण की लाल पाण्याचे होते म्हणून आम्ही इकडून घेतले नाही. तर पुढे चाललो आहेत आम्ही. सकाळी गाबोळी दाखवली ती इकडची होती. 100 रुपये टोपली शिंपले. तो काय पॉपलेट आहे काय? सुपर साईज आहे का ती? कितीला आहे ते? घेतलेलं आहे कटिंगसाठी. ते मस्त मोठी साईज आहे का? सुपर साईज. ती बघ ना काय काय साईज बघ किती मोठी आहे. बापरे कोलंबी बघा किती मोठी आहे. दाखव अशी. 1000 रुपये किलो. 10-12 10-12 बसतात किलोमध्ये. मोठी साईज आहे कोलंबी. आणि पॉपलेट कसे आहेत? 1000 रुपये किलो. 1100 रुपये किलो. 1000 रुपये किलो आहे आणि 1100 रुपये किलो. तर आम्ही पुढे चाललो आहे CSTचा क्रॉफर्ड मार्केटची मच्छी दाखवायला. आम्ही तिकडूनच मच्छी घेऊ CSTवरून, क्रॉफर्ड मार्केटमधून. कारण की इकडच्या मच्छीवाले बोलले की तुम्हाला पॉपलेट सुपर साईज पाहिजे असेल तर तिकडेच चांगली मिळेल. तर तुम्ही तिकडे एकदा बघा. मग जास्त मच्छी घ्यायची असेल तर इकडून घेऊन जा. चला निघालो आता ट्रॅफिकमधून बाहेर. इकडे बघा मच्छी कटिंग होते, किती क्वांटिटीमध्ये कट होते इकडे. ये कौन सा है? इंडियन बासा. किधर से आता है माल? ये आंध्र प्रदेश होता. और जाएगा कभी इधर काट के किधर? अच्छा हा माल आंध्रावरून येतो आहे. बासा मासा आहे आणि हा हॉटेलसाठी सप्लाय होतो मासा इकडून खूप क्वांटिटीमध्ये. इकडचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आता चाललोत आम्ही परत रिटर्न.